लॅपटॉप किंवा मोबाईल डेटा कॉपी करण्यास आता ईडीला मनाई करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टानं ईडीसाठी ही लक्ष्मण रेषा आखलेली आहे। लॅपटॉप मोबाईल डेटाच्या ॲक्सेसला आता मनाई करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाकडून ईडीसाठी ही मर्यादा निश्चित केली गेली आहे। तर यावर अधिकची माहिती आपले प्रतिनिधी आपल्याला देत आहेत। आपल्यासोबत प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। प्रमोद, काय सांगाल? एक मोठी बातमी समोर येते, सुप्रीम कोर्टानं ईडीलाच काही निर्बंध लावलेत आणि त्यामुळे तपासात सुद्धा काही अडचणी येऊ शकतात का? काय सविस्तर अपडेट? वैष्णवी, प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ईडीकडनं ज्यावेळी एखाद्यावरती धाड टाकली जाते किंवा त्याची तपासणीसाठी किंवा चौकशीसाठी बोलवलं जातं, तेव्हा त्याच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याची तपासणी जी आहे ती ईडी करत असते। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, या दोन्हींची तपासणी किंवा त्यातला डाटा जो आहे तो कॉपी करून ईडीकडनं घेतला जात असतो। मात्र आता याला प्रतिबंध जो आहे ते सुप्रीम कोर्टानं लावलेला आहे। सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण कोर्टानं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा धाड टाकल्याच्या नंतर कुणाच्या खाजगी वस्तूंना तुम्हाला हात लावण्याचा अधिकार नाहीये। नोव्हेंबरमध्ये लॉटरी किंग त्या संदर्भात खरं तर ईडीने ही कारवाई केली होती आणि त्या कारवाईच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालेली होती आणि त्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। अच्छा, धन्यवाद प्रमोद या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतो एकंदरीतच आता ईडीवरती निर्बंध आलेले आहेत। लॅपटॉप आणि मोबाईलवरील डेटा आता त्यांना ॲक्सेस करता येणार नाहीये।